नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, आपण काय करणार आहोत की आता 9 ते 15 या तारखेपासून स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रत्येक स्वामी समर्थ केंद्रामध्ये हे गुरुचरित्र पारायण घेतलं जातं. पण काही कारणाने जर तुम्हाला 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही, तर त्याने 3 दिवसाचं पारायण कसं करावं त्याविषयी आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. बघा, सगळ्यात आधी गुरुचरित्र हा ग्रंथ 7 दिवस जो सप्ताह काळात वाचायचा असतो आणि त्याचं हे उद्यापन 8व्या दिवशी करायचं असतं. पण आपण जेव्हा स्वामी समर्थ केंद्रामध्ये गुरुचरित्राचं पारायण करतो तेव्हा त्याचं पारायणाचं उद्यापन हे 7व्या दिवशीच करत असतो. जेव्हा आपल्याला घरात हे पारायण करायचं असतं तेव्हा आपण 2-2.5 तासात आरामशीर ते पारायण करत असतो. आणि आपल्याला वाचायला केंद्रात गेलं तर कसं होतं ना, आपण केंद्रात वाचायला जर पारायणाला बसलो तर ते एकदम सोपं जातं. कारण तिथं एक जण पुढे माईकवर मोठ्याने म्हणत असतं आणि आपण फक्त ओळीवर बोट ठेवतो, आपल्याकडून ते श्रवण होत असतं. आणि केंद्रात 3 दिवसाचं हे पारायण केलं जात नाही किंवा कुठल्याही मठात स्वामी समर्थ केंद्रामध्ये 3 दिवसाचं पारायण हे घेतलं जात नाही. मुळातच तुमच्या घरात तुम्हाला जर पारायण करायचं असेल तर तुम्ही फक्त 3 दिवशी किंवा 7 दिवशी पारायण करू शकतात. 1 दिवशी पारायण तुम्ही घरात करू शकत नाहीत, कारण ते फक्त जिथे दत्तधाम आहे त्या ठिकाणी तुम्ही करू शकतात. आता बघा, 1 दिवसाचं पारायण करायचं असेल तर ते संपूर्ण दिवस लागतो आणि वाचायचं म्हणून वाचायचं नाही तर त्याच्यातला काही अर्थ खरंच 1 दिवशी पारायण हे फक्त दत्तधामावरच केलं जातं, आपल्या घरात आपण करू शकत नाही. आणि पण जर आपल्याला 7 दिवसाचं पारायण करायचं असेल तर आपल्या ज्या काही अडचणी आहेत, बघा, सगळ्यात मोठी अडचण असते ती स्त्रियांमध्ये मासिक धर्म, आणि दुसरी म्हणजे सुतक वगैरे आला असेल किंवा 9 तारखेला किंवा 10 तारखेला सुद्धा फिटत असेल तेव्हा मासिक धर्माच्या पहिलाच दिवस आहे 9 तारखेला किंवा त्याच्या आधी आम्ही पारायण करू शकतो का, असे निरनिराळ्या वेगवेगळ्या आपल्याला सांसारिक अडचणीही असतात. आणि संसाराच्या जबाबदाऱ्या चालत पाडतच आपल्याला या सुखदुःखामध्येच आपल्याला काही सुखदुःखाच्या ह्या कारणामुळेच आपल्याला पारायण करणं शक्य होत नाही आणि जमत नाही. आता अर्थात वाईट वाटून घ्यायची गरज नाही, कारण आपल्याला जर मासिक धर्म वगैरे आला असेल तर आपण ते पारायण करू शकत नाही. पण आपल्याला वाईट कशाचं वाटतं की माझ्या जवळची मैत्रीण पारायण करते, मग आपण का करू शकत नाही. बघा, मग काय होतं की 3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण कसं करावं. सगळ्यात आधी सांगते 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण कसं करावं, ज्याची सांगता ही 8व्या दिवशी केली जाते, पण स्वामी पुण्यतिथीला हे 7व्याच दिवशी सांगता केली जाते. पण तरी सुद्धा जर तुमची इच्छा आहे तर आपल्या गुरुचरित्र वाचायला भेटणं हे खूप मोठं भाग्य आहे. तर मी 3 दिवसाचं पारायण कसं करावं आधीच सांगते. 7 दिवसाचं करा मैत्रिणींनो. पण काही जर अडचण असेल तर काही कारणाने तुम्हाला ते जमत नसेल किंवा शक्य होत नसेल तर तुम्ही 3 दिवसाचं पारायण करू शकता. शेवटी श्रद्धा महत्त्वाची आहे. 3 दिवसीय पारायणाला अनुभव येत नाही असं अजिबात नाही. जो श्रद्धेने पठण करतो त्याच्या पाठीमागे दत्त महाराजांची कृपा ही असतेच. नियम काय आहेत तर तेच नियम आहेत जे 7 दिवशी किंवा 1 दिवशी गुरुचरित्र पारायणाला असतात. बघा, तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचे नियम खूप नाही आहेत, पण तुम्हाला जे नियम पाळायचे असेल तर पारायण केलं तरीही चालेल. कारण बऱ्याच वेळा अशा कमेंट आल्या आहेत की बाळासाठी ट्राय करत आहोत तर ब्रह्मचर्याचं पालन केलं तरी चालतं का. तर असं नाही, ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचंच आहे. दुसरं, गादीवर झोपायचं नाही. आणि म्हणजेच काय तर तुम्ही तुमच्या जो काही आपला कॉट वगैरे आहे त्याच्यावर तुम्ही चादर बेडशीट अंथरून तुम्ही झोपू शकता. एखाद्या खाली सुद्धा तुम्ही चटई टाकून झोपू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कॉटवर झोपायचं नाही आहे, सतरंजी वगैरे टाकून तुम्ही झोपू शकता. तिसरा नियम आहे की तुम्ही कांदा लसूण भात खायचा नाही. आणि आधीच सांगते की गुरुचरित्र पारायणाचे काही नियम आहेत. जर आपल्याला पारायणाचे नियमच पाळणं शक्य होत नाही तर ते पारायण करण्यात काहीच अर्थ होत नाही. कोणीतरी काहीतरी सांगते म्हणून आपण पारायण करायचं असं नाही. तर पारायणाचे नियम पाळणं होत असेल तरच तुम्ही पारायण
पारायण करायचं आणि 3 दिवस भात खायचा नाही, कडधान्य खायची नाही आणि ज्या ज्या भाज्या खातो त्या हिरव्या पालेभाज्या तुम्हाला आधी सांगते. चांगल्या माणसांना सुद्धा शेपूची भाजी खाऊन आपल्याला ढेकर येतात, तर गुरुचैत्र पारायण करत असताना ढेकर आलं नाही पाहिजे. आता सगळ्यात आधी जर 3 दिवसाचं गुरुचैत्र पारायण आपण करणार आहोत तर अर्थात पहाटे सुरुवात करू असं नाही किंवा निवांत करू असंही नाही. पहाटे 3 दिवस आपल्याला सुरुवात करायची, म्हणजे 3 दिवसाचं पारायण करायचं आहे. तर गुरुचैत्र पारायण पठण करत असताना ढेकर आलं नाही पाहिजे. आळस, ढेकर, जांभळ अचानक येत असते, त्याला आपण थांबू शकत नाहीत. पण असेच पदार्थ खायचे की ज्याने आपल्याला ढेकर नाही आला पाहिजे. शेपूच्या भाजीने प्रत्येकाला 90% लोकांना हे ढेकर येतच असतं, त्यामुळे शेपूची भाजी वर्ज करायची आहे, म्हणजे शेपूची भाजी खायची नाही. बघा, तसंच तुम्हाला जर ॲसिडिटीचा वगैरे त्रास असेल तर तेही तुम्ही खायचं नाही, जेणेकरून तुम्हाला ढेकर वगैरे येणार नाही. आणि तसेच तुम्ही कडधान्य सुद्धा खायची नाहीयेत. आता भात खायचा नाही आणि एवढेच नियम आहेत. 3 दिवस 7 दिवस पण तेच नियम आहेत. म्हणजे काय, तर शेवटी आपण 1 दिवशी गुरुचैत्र पारायण करतो त्यालाही तेच नियम आहेत, 3 दिवशी पारायण करतो त्यालाही तेच नियम आहेत आणि 7 दिवशी गुरुचैत्र पारायण करत असतो त्यालाही तेच नियम आहेत. फक्त नैवेद्याला काय करायचं आहे, तर नैवेद्याला आपण वरण भात करायचा आहे. तुम्हाला जे आवडतं तीही भाजी करा आणि तीही तुम्ही भाजी दाखवू शकता. वरण भात करा, साधा शिरा करा किंवा बेसनचे लाडू वगैरे करा किंवा बटाट्याची भाजी करा. पूर्ण तुम्ही जो स्वयंपाक करत आहात तो सुद्धा तुम्ही दाखवला तरीही काही हरकत नाही. एवढंच आहे की वरण भाताशिवाय कुठल्याही पदार्थ स्वयंपाक हा पूर्ण होत नाही आणि आपण वरण भात करतोच. त्याबरोबर शेंगाची भाजी दत्त महाराजांना प्रिय आहे, ते सुद्धा करायचं. थोडक्यात वरण भात, शिरा, शेंगाची भाजी, जर तुम्ही पुरणपोळी केलं तरीही चालतं. बघा, आता काय करायचं आहे, तर आपण सारं करतो त्यात फक्त काय करायचं आहे, तर कांदा लसूण टाकायचा नाही. बाकी सगळं तुम्ही करू शकता, काही अडचण नाही. तुमची जशी इच्छा असेल तसं तुम्ही 3 दिवसाच्या पारायणामध्ये 3ऱ्या दिवशी समाप्ती येते. अध्याय किती वाचायचे, तर पहिल्या दिवशी 1 ते 22 अध्याय वाचायचे. आता 1 ते 22 अध्याय पठण करावे. आता समजा आज मी बसले आहे तर 1 ते 22 अध्याय वाचायचे. दुसऱ्या दिवशी 23 ते 33 अध्यायाचं पठण करायचं आणि तिसऱ्या दिवशी 34 ते 53 अध्यायाचं पठण करायचं. या पद्धतीने तुम्हाला 52 ते 53 अध्यायाचं पठण करायचं आहे. आता 3 दिवसात पारायण करायचं आहे, म्हणजे तुमचा बसण्याची तेवढी तुमच्यामध्ये एनर्जी पाहिजे, तेवढी बसण्याची एका ठिकाणी, तर स्टॅमिना पाहिजे, तर त्या करायचं. सोन्याहून पिवळं आहे. बघा, एखादीला अडचण आहे की तर ताई मांड्यांचा त्रास आहे, खुर्चीवर बसावं लागतं, टेबल वगैरे असेल तर तेव्हा तुम्ही उठू शकता, थोडंसं इकडे वगैरे करू शकता. 3 दिवसाचं पारायण करायचं असेल तर लवकरच उठून पारायण करा, ब्रह्ममुहूर्तावर उठून पारायण करा, जेणेकरून 22 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत. काही अध्याय खूप मोठे पण आहेत आणि काही अध्याय छोटे आहेत, कारण मीही केलेले आहे. मी फक्त 7 दिवशी गुरुचैत्र पारायण करते, 3 दिवशी वगैरे नाही. पण मी सांगते की गुरुचैत्रातले काही अध्याय खूप मोठे आहेत आणि काही छोटे आहेत, त्यामुळे तुम्ही शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठून गुरुचैत्राचं पारायण करा, जेणेकरून तुम्हाला आळस, कंटाळा वगैरे येणार नाही. तुम्हाला समजा जर बाथरूमला वगैरे जायचं असेल तर बघा, समजा 1 अध्याय वाचायचं तुम्ही पठण केले, अचानक तुम्हाला बाथरूमला जायचं असेल तर तुम्ही बाथरूमला जाऊन आल्यावर अंघोळ करावी लागेल आणि मगच पारायण करावं लागेल. या पद्धतीने आता समजा 1 ते 11 अध्याय मी पठण केले आणि नंतर थोडेसे घरातले काम वगैरे करायचं असेल तर त्याच्यातलं पण वॉशरूमला वगैरे गेला असाल तर तरीही तुम्हाला अंघोळ करूनच ते पारायण पूर्ण करायचं आहे. बघा, किंबहुना समजा जर सकाळी उठल्या जर मी वॉशरूमला जाऊन आले आणि नंतर जेवढे अध्याय होईल तेवढे मी वाचून समजा 15-16 अध्याय झाले आणि नंतर तुम्हाला काहीतरी काम आलं, माझ्या आज ते करून तोंडावरनं पाणी वगैरे घ्यायचं, हात धुवाय, पाय धुवायचं आणि पारायण पूर्ण करायचं. फक्त 12 ते 12:30 मध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही, कारण ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. त्यामुळे एवढे अर्धा तास तुम्हाला हे पारायण थांबवायचं आहे आणि भिक्षेचा टाईम आहे तोपर्यंत 3 दिवसाचे नियमामध्ये हे सुद्धा आपल्याला पाळायचं आहे. तसेच ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे. बघा, गादीवर झोपायचं नाही आणि कोणाची निंदा, नालस्ती वगैरे करायचं नाही आणि आपण दुसऱ्याविषयी वाईट बोलायचं नाही. आता दुसरा एक महत्त्वाचा नियम आहे, तो म्हणजे कांदा लसूण आपल्याला वर्ज करायचा आहे. म्हणजे या दिवशी, म्हणजे 3 दिवशी जेव्हा आपण गुरुचैत्र पारायण करतो तेव्हा सुद्धा आपल्याला कांदा लसूण वर्ज करायचा आहे. भात, डाळी खायची नाहीत, हे सुद्धा नियम आहेत. 2-3 दिवस, तिसऱ्या
दिवशी समाप्ती झाली की तुम्ही समाप्तीनंतर वरण भात भाज्या सगळं खाऊ शकता. फक्त 3 दिवस तुम्हाला हे करायचं आहे. 9 तारखेपासून 15 तारखेपर्यंत कधीही करू शकता. तुम्हाला आजच वेळ आहे, 1-2 दिवसात तुम्ही करू शकता. गुरुचरित्र पारायण करायला कुठलाच बंधन नाही. तुमच्या मनात जेव्हा येईल तेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता. ज्यांना 9 ते 15 मध्ये शक्य नाही त्यांनी आधी पण करायला सुरुवात केली तरीही काही हरकत नाही. बघा, आधी पारायण करू शकता. 7 दिवसाचं पण तुम्ही करू शकता किंवा 9 दिवसात 3 दिवसाचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. या पद्धतीने तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. 3 दिवशी पारायणाचे पण खूप अनुभव येतात. जे तुम्ही श्रद्धेने करत असतात ते अनुभव तुम्हाला नक्कीच येतात. आता पहिल्या दिवशी अर्थात ज्या पद्धतीने ग्रंथामध्ये सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे तर 3 कुत्रे 1 गाय यांना नैवेद्य आपल्याला आदल्या दिवशी दाखवायचा असतो. रोज तुम्हाला 1 माळ श्री स्वामी समर्थाचा जप करायचा असतो. 1 माळ गायत्री मंत्राचा जप करायचा असतो. नंतर गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं असतं आणि स्वामी स्तवन हे सुद्धा तुम्हाला वाचायचं असतं आणि नंतरच तुम्हाला संपूर्ण अध्यायाला सुरुवात करायची आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्ही 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करणार असाल तरीही तुम्हाला या पद्धतीनेच करायचं आहे आणि तुम्ही 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण करणार आहात तरी सुद्धा तुम्हाला या पद्धतीनेच गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायचं आहे. बघा, आपण जेव्हा केंद्रात करतो तेव्हा आपल्याला समाप्तीचं टेन्शन राहत नाही. फक्त जाऊन प्रसाद घेऊन घरी यायचं असतं. जर तुम्ही घरात गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर तुमच्या घरात त्या ग्रंथाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे 1 ब्राह्मणाचं झोडपं हे जेवू घालायचं असतं. तुमच्या ओळखीचे जर ब्राह्मण गुरुजी असेल तर त्यांना जेवू घालवा. आता बऱ्याच वेळा ब्राह्मण गुरुजी भेटत नाहीत किंवा मग ते भेटत नाहीत तर आपण काय करायचं, सगळेजण माणूस आहेत तर आपल्याला पण माहीत आहे ब्राह्मण हे श्रेष्ठ मानले जात आहात. त्यात ग्रंथात उल्लेख केलेला आहे की ब्राह्मण जोडपं घालावं, जीव घालावं. तुम्हाला भेटलं तर नक्कीच घाला, तुम्ही जोडपं जीव घालावं. पण ज्यांना चालत नाही एखादं दुसरं साधं जोडपं सुद्धा तुम्ही जेव घातलं तरीही चालतं. म्हणजे जर तुम्हाला भेटतच नसेल ब्राह्मणी जोडपं तर तुम्ही एखाद्या दुसऱ्याही जोडप्याला जीव घातलं तरीही चालतं, काहीही फरक पडत नाही. 7 दिवसाच्या पारायणाचं फळ मिळणार नाही असं नाही किंवा 3 दिवसाच्या पारायणाचं फळ मिळणार नाही. फक्त ते तुम्ही श्रद्धेने करा, विश्वासाने करा. तुम्हाला 7 दिवस गुरुचरित्राचं पारायणाचं फळ सुद्धा नक्कीच मिळतं. फक्त श्रद्धा ठेवावी आणि 3 दिवसाच्या गुरुचरित्राचं पारायणाचं सुद्धा नक्की फळ भेटतं. ते फक्त श्रद्धेने आणि आत्मविश्वासाने करावं. बघा, ब्राह्मण लोकांना तुम्ही जीव घालू शकता. जर नाहीच भेटलं तर तुम्ही एखादं जोडपं सुद्धा दुसऱ्यांनाही जीव घालू शकता. ते दत्त रूपात महाराज तुमच्या घरात अन्न ग्रहण करत असतात. बघा, तुम्ही जो काही 3 दिवसीय 3-4 आपण नैवेद्य करून ठेवतो तो आपण स्वतः ग्रहण करायचे आणि ब्राह्मण जोडप्याला भेटला तर सोन्याहून पिवळं, नाही भेटलं तर तुम्ही साध्या एखाद्या गरीबाला सुद्धा दान करू शकता. एखाद्या घरातले व्यक्ती म्हणजे एखाद्या गरीब माणूस पोट भरून जेवण एवढं तुम्ही त्याला अन्नदान करू शकता. तुमची इच्छा असेल तर नक्की करा. अगदी तुमची शक्य असेल तर तुम्ही गुरुजींना पण दक्षिणा सिधा वगैरे देऊ शकता. जवळपास आपले एक तरी ओळखीचे गुरुजी असतात त्यांना तुम्ही कोरडा शिधा यथाशक्ती दान करू शकता. जेवढी तुमची बजेट म्हणजे जेवढी तुमची इच्छा आहे तशी तुम्ही करू शकता, कोरडा शिधा देऊ शकता. आता बऱ्याच वेळा हा प्रश्न पडतो की गरीबाला दिलं तरी चालतं का, तर हो चालतं. बघा, तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घराच्या तुम्हाला मदत करणाऱ्या ताई वगैरे असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही दानधर्म करू शकता. थोडक्यात काय तर दान करायचं आहे. याला दान केल्यावर जास्त पुण्य मिळतं, त्याला दान केल्यावर जास्त पुण्य मिळतं असं नाही. तर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दिलं तरीही त्याचं तुम्हाला फळ मिळतं. बघा, त्यानंतर काय करायचं आहे तर दान करावं आणि आपल्या अवतीभोवती जे कोणी असेल त्यांना तुम्ही दान करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला 3 दिवशी गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. बघा, दक्षिणा वगैरे द्यायची आहे. जवळपास एखादे गुरुजी वगैरे असेल तर तुम्ही त्यांना जेवू घालावं, नाही तर तुम्ही कोरडा सिद्धा सुद्धा दान करू शकता. गुरुजींना द्यावं असं काहीच नाही. बघा, एखाद्या गरीबाला सुद्धा तुम्ही दान करा. जवळच्या ज्यांना अन्नाची गरज आहे त्यांना तुम्ही दान करा असं. बघा, बाकी तशी तुमची जशी इच्छा आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. बऱ्याच घरात असं होतं की दर महिन्याला गुरुचरित्राचं पारायण केलं जातं किंवा काही घरात असंही सांगते की कोणालाही जेवायला बोलवलं जात नाही. बिचारे त्यांचं करतात आणि समाप्ती पण करतात. घरातले जेवढे व्यक्ती असतात तेवढेच अन्नग्रहण करतात, गरीबाला दान करतात, त्यांचं सोन्याहून पिवळं पण अजिबात करत नाहीत. त्यांनी तुमचं जेवढं आहे तेवढं
यथाशक्ती तुम्ही दान करावं, कारण कुठल्या ना कुठल्या रूपात दत्त महाराज येऊन तुमचं अन्न ग्रहण करत असतात, त्यात काहीही शंका नाही. अर्थात झोपताना डाव्या कुशीवर झोपावं. 3 दिवस आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. ज्या पद्धतीने आपण 7 दिवसाचं करतो त्याच पद्धतीने विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा पठण करायची आहे. ज्या ग्रंथात सांगितले आहे की गुरुचैत्र ग्रंथामध्ये तेच तुम्हाला नियमावली आहे, अजून नवीन काहीही नाही. बघा, ग्रंथामध्ये करायची गरज नाही, तेवढंच आपल्याला करायचं आहे. असंच बघा, दत्त महाराज शेवटी देव हा भक्तीचा भुकेला आहे. एवढंच वाचा, तेवढंच वाचा, हेच करा तेच करा असं नाही. फक्त तुम्ही श्रद्धा ठेवा आणि घरात गुरुचरित्राचं पारायण केलं की खूप चांगलं होतं. पत्रिका बघितली जात नाही, कारण त्याची पत्रिका साक्षात दत्त महाराज स्वामी महाराज बघत असतात. बाकीचं काही बघायची गरज नाही. कुठली ना कुठली अडचण आली तरी तुम्ही संकल्पयुक्त 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करून बघा. 3 दिवसाचं 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करून बघा. तुमच्या अडचणी, तुमचा वास्तुदोष नक्कीच कमी होणार. आणि आपण केंद्रात पारायण करतो अशी पारायण करत असताना हळू वाचायचं नाही, तर मनातल्या मनात नाही वाचायचं. तुमचा शब्द तुम्हाला ऐकू येईल त्या पद्धतीने तुम्हाला ते वाचायचं आहे. इकडं लक्ष द्या. बघा, गुरुचरित्र ग्रंथ हा किती दिव्य पवित्र आहे, तुम्हाला नवीन सांगायची गरज नाही. बघा, अशा प्रकारे तुम्हाला 3 दिवसीय 7 दिवशी गुरुचरित्र पारायण करायचं आहे. यात मी 3 दिवशी गुरुचरित्र पारायण कसे करावे, किती रोज किती अध्याय वाचावे, कसे वाचावे, नियम अटी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला जर काही अडचण वगैरे असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि तुमची जर काही अडचण असेल तर मी नक्कीच त्याच्यावर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.